देशाला परकीय गुलामीतून मुक्त करण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य पुन्हा निर्माण करून शेतकरी कष्टकरी बहुजनांसाठी लढणारा भारताच्या इतिहासातील एक महानायक म्हणजे आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक. उमाजीराजे यांनी आपल्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या सहकाऱ्यांसोबत घेऊन बलाढ्य अशा इंग्रज सरकारला आव्हान देऊन शस्त्र क्रांतीचे बंड पुकारले. उमाजीराजे नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध 16 फेब्रुवारी 1831 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढून इंग्रज व इंग्रजांच्या हस्तक असलेले सावकार जमीनदार यांना वचक बसवला. उमाजीराजे व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. 8 ऑगस्ट 1831 रोजी इंग्रजांनी आणखीन एक राजीनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस व 40 बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला काही फितूर बळी पडले व त्यांनी उमाजींना 15 डिसेंबर 1831 रोजी स्वतः पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे 3 फेब्रुवारी 1834 रोजी फाशी दिली. 19व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला क्रांतिकारी प्रयत्न होता. महामित्र दत्ता वायचळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या अभिवादन कार्यक्रमास माजी नगरसेवक अशोकजी मोरे, नामदेवजी मुचकुले साहेब, माननीय कटानवरे साहेब, सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे, माननीय रामनाथ बेर्डे, माननीय चंद्रशेखर रोकडे, माननीय अशोक नाईक, माननीय शशिकांत मस्कुले, माननीय अनिल मंडले, माननीय लालासाहेब जाधव, माननीय रामू इदे, माननीय विजय मुठे, माननीय मोहन पवार, भास्कर पवार, सुदर्शन जेडगुले, विष्णू मेहरकर सह आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांना अभिवादन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. आद्य क्रांतिकारक राघोजी उमाजी भागोजी नाईकांचा उमाजी नाईकाच्या नावानं, राघोजी नाईकाच्या नावानं, राघोजी भांगरेंच्या नावानं, बिरसा मुंडाच्या नावानं, क्रांतीवीर भागोजी नाईकाच्या नावानं 3 फेब्रुवारी 1832 या दिवशी उमाजीराजे नाईकांना तहसील कार्यालय हवेली या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आलं. मित्रांनो, उमाजीराजे नाईक यांनी या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपलं हौतात्म्य दिलेलं आहे. उमाजीराजे नाईक असतील, राघोजी भांगरे असतील, भागोजी नाईक असतील, तंट्या मामा असतील, बिरसा मुंडा असेल, या आदिम क्रांतिवीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जे बलिदान दिलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ हे त्रिशिल्प उभं केलेलं आहे. हे त्रिशिल्प उभं करण्यामध्ये आपल्या सर्व आदिवासी संघटना, विशेषतः रामोशी महासंघ, सर्व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केलेले होते आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी हे कार्यकर्त्यांचं स्वप्न त्रिशिल्पच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. म्हणून आम्हाला अतिशय सार्थ अभिमान वाटतो या त्रिशिल्पाचा आणि म्हणून या प्रसंगी मी क्रांतिकारी अभिवादन करतो. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा आज बलिदान दिन असल्यामुळे आज सिन्नर तालुक्यात तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शेजारी भागोजी नाईक, राघोजी भांगरे, उमाजी नाईक यांचं त्रिशिल्प माननीय आमदार साहेबांनी हे म्हणजे त्यांच्या प्रयत्नातून हे झालेलं आहे. हा या संख्याक लोकांना हा स्वाभिमान आहे. स्वाभिमान नाही तर अभिमानसुद्धा आहे का इथं त्रिशिल्प होणं ही एक 16-17 वर्षापूर्वी त्यांनी घोषणा केली होती. ती घोषणा त्यांनी 2023मध्ये 9 ऑगस्ट क्रांतिदिनी स्वप्न साकार केलं. आज उमाजी नाईकांची जयंती ऑल महाराष्ट्रात नव्हे तर देशात साजरी होत आहे. 1832मध्ये त्यांनी पुणे येथे खडकमाळ आणि मामलेदार कचेरी पुणे इथं त्यांना ब्रिटिश सरकारने अशी शिक्षा दिली का 3 दिवस झाडाला टांगून ठेवलं, 3 दिवस झाडाला फाशी दिली आणि 3 दिवस पर्यंत हे झाडाला ठेवलं आणि अशी दहशत असं पुढं कुणी करू नये, कोणत्याही अल्पसंख्याक किंवा कुणी हे करू नये असं
ब्रिटिश सरकारला वाटत होतं म्हणून त्यांनी ती दहशत म्हणून त्यांना ती पनिशमेंट दिलेली. बंधूंनो, हा उमाजी नाईकांचा इतिहास हा जिवंत करण्यासाठी ब्रिटिशांचीच मदत, ब्रिटिश सरकारचीच मदत मिळाली. त्यांच्या गॅजेटमधून जो त्यांचा अधिकारी उमाजी नाईकावर नियंत्रण होतं, तो मॉन्टेकिस हा अधिकारी यांनी त्यांची डायरी लिहून ठेवली आणि ती डायरी इंग्रजीमध्ये असल्यामुळं तिचं मराठीत रूपांतर झालं आणि त्याचं पूर्णपणे इतिहास उमाजी नाईकांचा हा आपल्या सर्वांच्या महाराष्ट्रापुढं, समाजापुढं, देशापुढं हा मिळाला. एक कौतुकास्पद गोष्ट आहे का हा 1832 म्हणजे कुणीही त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध कुणी गेलं नाही असं हे सत्र. एक अल्पसंख्याकमधला माणूस पण ब्रिटिशांच्या विरोधात जातो, ही काय आजच्या काळात आज जर विचार केला तर ती ताकद आपल्यामध्ये नाही आहे. उमाजीराजे नाईक यांचा आज स्मृतिदिन या ठिकाणी म्हणून एकत्र ही सगळी मंडळी आलेली अभिवादन करण्यासाठी. अशा निधडा छातीचा हा भारतभूमीचा लाडका सुपुत्र फासावर लटकण्याच्या अगोदर ब्रिटिश सरकारनं त्या अधिकाऱ्यांना विचारलं होतं की उमाजी शेवटची इच्छा काय तुझी, तर फासावर लटकताना इच्छा व्यक्त केली की ब्रिटिशांनी हा देश सोडून चालत जावं, हीच माझी शेवटची इच्छा आहे. अभिवादन या क्रांतिकारकाला आणि थांबतो. या ठिकाणी सर्व तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी, मान्यवर तसेच सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ ज्येष्ठ नेते या ठिकाणी मार्गदर्शक असणारे आपले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. ठिकाणी क्रांतिस्थळावरती एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी या ठिकाणी बरेचसे समाज बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे 3 फेब्रुवारी 1832 रोजी या महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशातील आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचा हा आजचा दिवस बलिदान दिवस. आणि या बलिदान दिवसानिमित्त या क्रांतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. उमाजीराजे नाईक यांचं कार्य आज संपूर्ण देशाला माहीत आहे, या महाराष्ट्रालाही माहिती आहे की त्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये तलवार आणि भाल्याच्या जोरावरती इतिहास घडवला. परंतु सर्वांनाच माहिती आहे की कुठेतरी एक मागासवर्गीय समाजातील क्रांतीवीर असल्यामुळे त्यांचा इतिहास कुठेतरी दडावला गेला होता. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या बलिदान दिवसानंतर गेल्या 13 वर्षानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आद्यक्रांतीवीर म्हणून नोंद होते. आणि कुठेतरी ज्या महापुरुषांनी भिल्ल समाजातील असतील, महादेव कोळी समाजातील असतील, ब्राह्मण समाजातील असतील, ठाकर कोकणा या मागासवर्गीय समाजातील हजारो नव्हे तर लाखो आदिवासी क्रांतीवीरांनी या ठिकाणी आपल्या तीरकामठा, तलवार, बंदूक याच्या बळावरती इंग्रजांना सळो की पळस करून सोडलं. परंतु कुठेतरी अज्ञान आणि अशिक्षितपणा हेच नव्हे तर कलम या मागासवर्गीय लोकांच्या हातामध्ये नसल्यामुळे या महापुरुषांना कुठेतरी इतिहासामध्ये दडवलंच नव्हे तर संपवलं होतं. परंतु आज जर आपण बघितलं तर काळाच्या ओघामध्ये हा मागासवर्गीय समाज देखील शिकला, सवरला आणि आपल्या महापुरुषांचा जो संघर्ष होता, त्यांनी दिलेला लढा होता, आज हा जगासमोर आणत आहे. त्याचंच एक मतिमंद उदाहरण म्हणजे या ठिकाणी त्रिशिल्प आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून साकार झालं. आणि आज या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक आम्हाला अभिवादन करण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. त्यांनाही मी या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे सर्वांचे मार्गदर्शक महामित्र दत्ताजी वायचळ साहेब असतील, मस्कर साहेब असतील, मोरे साहेब असतील, रोकडे साहेब असतील, आपले साहेब, हे सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असेल. सागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड.